कामतघर क्षेत्र के वार्ड क्रमांक 21 व 23 के अंतर्गत आने वाले काटेकर नगर, न्यू काटेकर नगर, गजानन संकुल, मैत्री आइकॉन और शिवनगर की सोसाइटियों में पिछले 6 दिनों से पेयजल आपूर्ति पूरी तरह बाधित थी। नाले की सफाई के दौरान पानी की मुख्य पाइपलाइन काटे जाने से हजारों नागरिकों को गंभीर जल संकट का सामना करना पड़ रहा था। नगरसेवक एवं शिवसेना गठनेता मनोज काटेकर ने इस समस्या की गंभीरता को देखते हुए क्षेत्र के लिए नई 8 इंच की स्वतंत्र पानी की पाइपलाइन बिछाने के कार्य की शुरुआत कराई। इस कार्य का शुभारंभ नारियल फोड़कर व भूमि पूजन के साथ किया गया। इस अवसर पर नगरसेवक संदीप भुईर, युवा सेना पश्चिम विधानसभा प्रमुख तेजस काटेकर व बड़ी संख्या में स्थानीय नागरिक उपस्थित रहे। मनोज काटेकर ने बताया कि क्षेत्र में उत्पन्न जल संकट की जानकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे को दी गई थी। इसके बाद उन्होंने तत्काल मनपा आयुक्त अनमोल सागर को आवश्यक कार्रवाई के निर्देश दिए। महापौर नारायण चौधरी तथा आयुक्त अनमोल सागर के निर्देश पर जलापूर्ति विभाग के कार्यकारी अभियंता संदीप पटनावर एवं कनिष्ठ अभियंता सरफराज ने तुरंत आवश्यक पाइप उपलब्ध कराए, जिसके बाद नई पाइपलाइन का कार्य शुरू किया गया। मनोज काटेकर ने यह भी आरोप लगाया कि कुछ राजनीतिक विरोधियों ने जानबूझकर पाइपलाइन को नुकसान पहुंचाकर क्षेत्र के नागरिकों को परेशान करने का प्रयास किया। हालांकि उन्होंने कहा कि जनहित के कार्य किसी भी कीमत पर रुकने नहीं दिए जाएंगे। जनता के सहयोग और विश्वास के बल पर क्षेत्र के विकास के कार्य लगातार जारी रहेंगे। नई स्वतंत्र पाइपलाइन का कार्य पूरा होने के बाद कामतघर क्षेत्र की इन आवासीय सोसाइटियों में पानी की आपूर्ति नियमित होने की उम्मीद जताई जा रही है, जिससे लंबे समय से चली आ रही जल समस्या का स्थायी समाधान मिलेगा। आज गजानन संकुल येथे वार्ड क्रमांक 21, वार्ड क्रमांक 23 या विभागातील काटेकर नगर, न्यू काटेकर नगर, शिवनगर, मैत्री आयकॉन आणि गजानन संकुल यांचं पाणी गेल्या 3-4 दिवसापासून काही समाजकंटकांनी कापल्यामुळे त्यांना पाण्याचा खूप त्रास झालेला आहे आणि एवढा त्रास झालाय का त्यांना म्हणजे आज 3-4 दिवसापासून पाणी नव्हतं आणि साहेब आपले वारकऱ्यांच्या सेवेसाठी जेजुरीला गेले होते, त्यावेळेस हे कार्य केलेलं आहे। पण साहेबांना जसं कळालं साहेब त्वरित आले आणि आज इथे नवीन पाईपलाईनचं काम सुरू करण्यात आलंय। साहेबांचं नुसतं नावच काफी आहे का जे काम कोणी करणार नाही ते साहेब करून दाखवतील। तुम्ही पाहत असेल या वार्ड क्रमांक 21 मध्ये आज एकही काम उरलेलं नाही, सगळी कामं साहेबांनी इथे एकदम चांगल्या प्रकारे केली। इथे पाणी सुद्धा चांगलं येत होतं, परंतु काही कारणास्तव कोणी काय माहिती मस्ती केली आणि पाईपलाईन कापली। लोकांच्या मनात खूप रोष आहे आणि आज तो रोष व्यक्त होतोय। तर माझं हे म्हणणं आहे का तुम्हाला काय करायचं असेल ना तुम्ही राजकारण करा, पण असं करू नका की ज्यात जनतेचं नुकसान होईल। आज गजानन संकुल येथे होत असलेल्या पाईपलाईन उद्घाटन सोहळ्यात उपस्थित सर्व नागरिक 2 दिवसापूर्वी जी घटना घडली, लाईनी कापल्या गेल्या, पूर्ण नाल्यात डाईंगच्या लाईनी बोलून लोकांना पियाला जाणाऱ्या पाणीच्या लाईनी काढल्या गेल्या। खूपच दुर्दैवी अशी घटना ही परवाच्या दिवशी घडली, पण आपण 2 दिवसाच्या याच्यातच अंतरातच नवीन 8 इंचीची पाईपलाईनचं उद्घाटन आपण करतोय। लोकांच्या संघर्षात कधी मी असलो, माझे वडील असले, माझी आई असली, माझा पूर्ण परिवार हा सक्षमपणे तुमच्या पाठीशी आहे। पण तुमच्या संघर्षात आम्ही पाठीशी असल्यामुळे आज आपण नगरसेवक आहोत, 35 वर्षापासून आहेत, काहीच खंत नाही, आनंदाची गोष्ट आहे। पण जर आमच्यावर कुठले तरी आरोप झाले तर आमच्याकडून पण अशी अपेक्षा आहे की तुम्ही आमच्यासाठी रस्त्यावर उतरणार, आमच्यासाठी तुम्ही कामं करणार। आज जी 8 इंचाची लाईनचा उद्घाटन झाला त्याच्यात खरं तर नगरपालिकेतून जर कुठलंही काम पास करायचं झालं तर त्याला एक कालावधी असते, 15 दिवसाची, 30 दिवसाची, 1 महिन्याची। पण ती कालावधी पूर्णपणे ब्रेक करता, प्रोटोकॉल पूर्णपणे ब्रेक करता आपण आज इथे आहोत। 2 दिवसात नवीन पाईपलाईनचं उद्घाटन करतोय। हे कशासाठी करतोय तर काटेकर साहेबांच्या ताकदीने करतोय। आज तुमच्यामुळे आम्ही आहोत, तुमच्यामुळे आम्ही एवढे सक्षम आहोत। आज या संपूर्ण परिसरात आपण जर बघितलं तर उद्घाटनं असली, कामं असली, कुठलेही प्रकल्प असला, कुठलाही जनसेवेचा काम असला, कॅम्प असला, काही असला, त्यात आपण पुढाकार घेतो।
आज या लाईनच्या मुले गजानन संकुल, न्यू काटेकर नगर, शिवनगर, वार्ड क्रमांक 21 आणि 23 दोघांचा एक चांगला पूर्णपणे भला होणार आहे. त्याचनंतर उपस्थित सर्व लोकांचे मी भरपूर धन्यवाद करतो की त्यांनी ही उपस्थिती दाखवली आणि असंच आम्हाला सहकार्य कराल. गजानन संकुल तसेच शिवनगर, काटेकर नगर, न्यू काटेकर नगर येथील सगळे नागरिक आणि आपण इथे सर्व पाण्याच्या लाईनच्या ओपनिंगसाठी जमलो आहोत. आज आपल्याला एक 5वा दिवस असेल की आपल्याला पाण्याचा त्रास सहन करावा लागतोय आणि आपल्या सर्वांच्या समोर जे कृत्य करून गेले, पाण्याच्या पाईपलाईन जे कापून गेले, त्यांनी 5 दिवसापासून ज्या शिव्या शाप माझ्या नागरिकांकडून घेतले असेल, असे हे नगरसेवक, हे मला नागरिकांना सांगायचे आहे. जेव्हा राजकारण करतो आपण, ते राजकारण कशासाठी करायचं असतं, तर एक आम्हाला नागरिकांची सेवा करण्याची एक प्रभावी संधी मिळावी, याच्यासाठी राजकारण करायचं असतं. राजकारण हे बाजूच्या वॉर्डमध्ये जाऊन जे लोक सुखी आहेत, समाधानी आहेत, सुदृढ आहेत, त्यांना नाहक त्रास देण्याचं काम करण्यासाठी आपण निवडून आलो आहोत का, हे मला त्यांना विचारायचं आहे. एक 4 महिन्यापूर्वी हेच लोक आपल्याकडे येऊन आपल्याला सांगत होते, आम्ही बीजेपीचे नगरसेवक आहोत. युती असताना सुद्धा हे आपल्याला माझ्या नागरिकांसमोर येऊन सांगत होते. बरोबर आहे ना? सगळ्यांना असे सांगत असताना आज जर माझ्या महिला आणि माझे नागरिक आम्हाला विचारतात, मॅडम काय आमचे नशीब की आम्ही तुम्हा सरकारनं निवडून दिलं आणि आज तुमच्या आशीर्वादानेच आम्ही 35 वर्ष निवडून येतोय. जर आम्ही अशा समाजकंटकाला निवडून दिलं असतं तर काय परिस्थिती झाली असती आमची. आज आम्ही 5 दिवस बिना पाण्याने राहतोय आणि बिना पाण्याने राहणं हे किती मुश्किल आहे, किती कठीण परिस्थिती आहे. आज अपने कामतगर वार्ड नंबर 21 और 23 के जल पूर्ति के कार्यक्रम के सभी सहयोगी उपस्थित मेरे साथीदार और मेरे मतदार बंधु भगिनियों भाइयों, आज से मैत्री आइकॉन, गजानन संकुल, काटेकर नगर, न्यू काटेकर नगर और शिवनगर, इनका जो पानी जो 5 दिन पहले काटा गया था, जो नागरिकों का पानी था, नागरिकों के हक का पानी था, वो काटने के बाद जिस तरीके से हमारी जनता परेशान हो गई है, वो परेशानी को देखते हुए मैंने माननीय उप मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब को तत्काल फोन करके उनके पीए से बात की. उन्होंने साहब को बताया ऐसे ऐसी परिस्थिति हो गई. उन्होंने तत्काल आयुक्त से बात करके महापालिका के इंजीनियर श्री पटनावर जी और सरफराज जी, और मैंने महापौर से भी फ़ोन पे बात किया. महापौर जी तिरुपति में. मैं पहले इन 4 लोगों का शुक्रिया अदा करना चाहूँगा आप सभी के तरफ से. सभी की तरफ से मैं शुक्रिया अदा करूँगा क्योंकि इतनी जल्द ये काम हो रहा है. मुझे भी इतना जल्द होने की उम्मीद नहीं थी. फिर आप सभी देख रहे हैं, और मनोज काटेकर ने जो आज तक काम करने का जो तरीका अपनाया है, तो तरीका जो है वो लंबे समय चलने वाला काम अपनाया है. कभी मैं भूमि पूजन करके निकल जाता, 6 महीने काम नहीं वो चालू होता है, ऐसी बात नहीं. जिस दिन का उद्घाटन भूमि पूजन करता हूँ उसी दिन काम चालू होता है. लेकिन हम किसी जनता को परेशान करके कुछ हमारी राजनीति कभी नहीं करेंगे. राजनीति आपके साथ में लेके करेंगे. जो राजनीति में फॉर्म भरते हैं उसके 15 तारीख जब रिजल्ट लगता है उसके दिन तक हमारी राजनीति रहती है. हम लोग सेवाभावी परिवार है, जनता के साथ में घूमने वाले हैं, जनता के हित में काम करने वाले हैं. कभी आपने देखा है मनोज काटेकर पीछे 4-5 गुंडे हैं ना, तुमने कुछ सवाल उठाया ना, तुमको बाजू में किया है. हमने काम ही इतना 35 साल में किया है कि किसी को जरूरत ही नहीं पड़ी उल्टा बात करने की. ये काम अपना चालू रहेगा, काम होते रहेगा. आप लोग शांति से 2-3 दिन और निकालो, पानी आपको अच्छा मिल जाएगा. अच्छा जल पूर्ति करने का हम आश्वासित करते हैं. आप लोग जो परेशान हो गए हैं इसको मैं बहुत समझ सकता हूँ, नजदीकी तौर से समझ सकता हूँ, क्योंकि आप सभी लोग मेरे नज़दीकी लोग. ये परेशानी आज खत्म होने का हम लोग प्रयास कर रहे हैं. मैं अपने महाराष्ट्र शासन के उप मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब, आयुक्त श्री सागर जी
महापौर नारायण जी चौधरी पटनावर जी जो अपने मुख्य अभियंता है इस पानी पुरोटा के, जो सरफराज है, उनका सबका आप सभी के तरफ से मैं शुक्रिया अदा करता हूँ। देवी आमच्या इकडे काटेकर नगरमध्ये इकडे 4-5 एरियामध्ये पाणी येत नाही. त्यासाठी आम्ही भरपूर कोशिश केली आणि आम्हाला माहीत पडलं की आमची पाईपलाईन कापून टाकली. न सांगता ते पण सांगितल्यावर म्हणजे काहीतरी सोल्युशन निघालं असतं, पण 4-5 दिवस झालं आमच्या इकडे पाणी नाही. त्यासाठी आम्हाला भरपूर त्रास झालेला आहे. आम्ही जेवढे 4-5 लोक आहेत त्याला 4-5 दिवसापासून पाणी येत नाही. मग त्यांनी असं कशाला करायला पाहिजे, पहिलं चर्चा करायला पाहिजे ना. असं आम्हाला किती त्रास झाला बरं. आम्ही कुठून पाणी घेऊन येणार बरं. असं चोरीने पाईप नाही कापायला पाहिजे होतं त्यांनी हे करून भरपूर त्रास दिला आम्हाला लोकांना. साहेब नसताना त्यांनी हे काम केलेलं आहे. ते आम्हाला भरपूर त्रास झाला. त्याच्यामुळे आम्ही खूप चिडलोय. आम्हाला पाण्याला खूप त्रास आहे. त्याच्यासाठी साहेबांनी आता नवीन पाईपलाईन आम्हाला दिलेली आहे, त्यासाठी साहेबांचा धन्यवाद करतो. आज आपल्या गजानन संकुल, काटेकर नगर, शिवनगर आणि न्यू काटेकर नगर यांच्या पाण्याची लाईनची समस्या मागील 3 दिवसांत हे होती. तर साहेबांनी 8 इंची पाईपलाईन आपल्याला देऊन खूप आपल्यावर उपकार केले आहेत.